महाशिवरात्रि के शुभ अवसर पर भिवंडी के रामनगर क्षेत्र में ओम साई मित्र मंडल व सुदेव मित्र मंडल व युवा सेना मित्र मंडल की ओर से महाभंडारे का आयोजन किया गया। हम आपको दृश्य दर्शा रहे हैं भिवंडी के गायत्री नगर रामनगर क्षेत्र की, जहां पर आप देख सकते हैं कि भंडारे में जन सैलाब दिखाई दे रहा है। विशेष तौर पर महाशिवरात्रि के शुभ अवसर पर इसी तरह पिछले 6 वर्षों से इस कार्यक्रम का आयोजन इस मंडल के अध्यक्ष नरेंद्र सिंह उर्फ टिंकू के माध्यम से किया जाता है, जहां पर आसपास के क्षेत्र के लोग इस भंडारे में बढ़ चढ़कर हिस्सा लेते हैं। इस बार इस भंडारे में विशेष तौर पर रामचरित्र पाठ का भी आयोजन किया गया था और साथ ही साथ भजन कीर्तन का भी आयोजन किया गया था। इस भंडारे में विशेष तौर पर भिवंडी पूरब के आमदार रुपेश मात्रे जी का आगमन हुआ, जहाँ पर ओम साई मित्र मंडल, वासेश्वर मित्र मंडल व युवा सेना मित्र मंडल की ओर से उनका भव्य सत्कार पुष्प गुच्छ देकर किया गया। आप देख सकते हैं कि भंडारे में जो लोग हैं वो काफी बढ़ चढ़कर इस भंडारे में हिस्सा लिए हैं। ऐसे में हमारे चैनल से वार्तालाप करते हुए आए वहां पर मुख्य अतिथि के रूप में भिवंडी पूरब के आमदार रुपेश मात्रे जी, साथ ही साथ इस मंडल के कई सदस्यों ने हमारे चैनल के माध्यम से क्या कहा, देखिए इस विशेष रिपोर्ट को। यह भंडारा ओम साई मित्र मंडल की तरफ से होता है और ये 6 साल से हो रहा है और हर साल सर्वधर्म समभाव के चीज़ को समझते हुए यहाँ के जितने भी नागरिक हैं, हिंदू हो मुसलमान हो, ये सभी लोग आपस में मिलकर इस भंडारे को प्रगति पे लेके जाते हैं और यहाँ पे संपूर्ण रामायण होता है और ओम साई मित्र मंडल के द्वारा होता है और ओम साई मंदिर के प्रांगण में होता है और महाशिवरात्रि के उपलक्ष्य में होता है। मी सर्वात आधी म्हणजे सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो व त्यानंतर आमच्या इथे रामनगर एरियामध्ये सालाबादप्रमाणेही भंडारा ठेवला जातो। साई भंडारा याच्यात रामायण पठण व वेगवेगळ्या काव्याचे म्हणजे भारुडांचे प्रकार असतात, ते आम्ही रात्रभर पूर्ण करून आमचा संध्याकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत महाभंडारा असतो व महाभंडाऱ्यात आमच्या सगळे मंडळाचे सदस्य, आमचे खास करून म्हणजे आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र सिंग यांचा लाखाचा सहभाग असतो। त्यांच्या सहभागाने व आमच्या सर्व सदस्यांच्या प्रयत्नाने हा भंडारा पूर्ण संपन्न होतो। आमदार साहब, सबसे पहले तो आज महाशिवरात्रि के उपलक्ष्य में हमारे चैनल के माध्यम से क्या शुभकामनाएं देना चाहेंगे भिवंडी शहर वासियों को और देशवासियों को? आज महाशिवरात्रीचा पावन पर्व, महाशिवरात्र हा दिवस अतिशय पवित्र दिवस। या दिवसामध्ये सर्वच लोक, हिंदू धर्मामध्ये सगळ्या लोकांकडून हा दिवस अतिशय उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो। हा इतका पवित्र दिवस आहे की आजच्या दिवशी प्रत्येकजण उपवास ठेवून देवाकडे सर्वांच्या सुखाचा, समृद्धीचा मागणी करत असतो आणि अशा ह्या दिवशी मी भिवंडीकर जनता असेल, संपूर्ण हिंदू समाजाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा देतो। बाबा शिवशंकराला प्रार्थना करतो की माझ्या सर्व भिवंडीकरांना चांगला उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य आणि समृद्धी लाभू दे आणि भिवंडीमध्ये अशाच प्रकारचं विकास कामामध्ये देखील चांगल्या प्रकारे सर्वांचा सहभाग यापुढे देखील लाभत राहू दे। सर, देखा जाए सबसे पहले तो आपको जनता के आवाज़ टीवी न्यूज़ की तरफ से ढेर सारी बधाई कि लोगों का जो मानना था वो सही है कि आप कार्य सम्राट हैं और जो बोलते हैं वो करते भी हैं। आपने जो नई बस्ती के क्षेत्र वासियों के लिए जो कार्य किया, जो वहाँ पर आपने वादा किया, वो काम को पूरा किया, उसके लिए जनता के आवाज़ टीवी न्यूज़ की तरफ से आपको ढेर सारी शुभकामनाएं। सर, विकास के दृष्टिकोण से और क्या कहना चाहेंगे यहाँ पर आप आए? सर्वात प्रथम तर मी आपल्याला सांगू इच्छितो की कार्यसम्राट वगैरे मी नाही आहे। सम्राट राजा महाराजे असतात, मी कार्यसेवक म्हणाले तरी चालतील। मी जनतेचा सेवक आहे आणि मी जनतेच्या सेवेमध्ये सदैव तत्पर राहण्याचा प्रयत्न करतो आहे। ज्या ठिकाणी मी जे शब्द बोललेलो आहे किंवा जे कामाबद्दल मी सांगितलेलं आहे ते सर्व कामं सुरू आहेत किंवा ते काम मी पूर्ण करून दिलेलं आहे। माझं एक वैशिष्ट्य आहे आणि ते सर्व भिवंडीकरांना माहिती आहे आणि भिवंडीच्या जनतेने देखील ते ब्रीद वाक्य कायमस्वरूपी लोकांमध्ये देखील आहे की मी जे बोलतो ते करतो आणि करतो तेवढंच बोलतो। आश्वासनं देणारा मी नेता नाही, मी कार्यकर्ता आहे। नेते मंडळी आश्वासनं देत असतात, मी अजूनही स्वतःला कार्यकर्ता समजतो आणि एक जनसेवक म्हणून जे कामं
भिवंडी पूर्वमध्ये असतील, पश्चिममध्ये असतील किंवा ग्रामीणमध्ये असतील, ज्या ठिकाणी जसं जसं शक्य होईल त्या ठिकाणी माझ्याकडून काम करण्याचा प्रयत्न होतो आहे. मी राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत किंवा राज्य शासनाकडून जे काय सोयीसुविधांसाठी येणारा निधी आहे तो भिवंडी पूर्वमध्ये देखील खर्च केलेला आहे, ग्रामीणमध्ये देखील केला आहे आणि पश्चिम विभागामध्ये देखील काही ठिकाणी केलेला आहे. आणि मला ज्या ज्या ठिकाणी लोकांना आवश्यकता आहे, गरज आहे की त्या ठिकाणी ते काम केलं पाहिजे. माझ्याकडे मागणी आल्यानंतर कुठलाही पक्ष किंवा कुठलाही जातीभेद न बाळगता येणारा प्रत्येक माणूस हा माझा आहे आणि त्याचं प्रत्येकाचं काम झालं पाहिजे या भावनेनं मी काम करत असतो. आणि म्हणून लोकांनी देखील माझ्यावर तेवढा विश्वास ठेवला आहे. एकदा नव्हे तर दोनदा निवडून दिलेला आहे आणि भविष्यात देखील हा विश्वास कायम राहील याची मला खात्री आहे. आज के लिए फिलहाल इतना ही. कल फिर मिलेंगे किसी नए खबर के साथ. तब तक के लिए हमारा चैनल सब्सक्राइब करें. जनता की आवाज टीवी न्यूज. धन्यवाद.